राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे तोंडाला चव आणणारी पावभाजी। त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघू। त्यासाठी अर्धा किलो कोबी कापून स्वच्छ करून घेतलेली आहे, अर्धा किलो बटाटे सोलून घेतलेले आहे, पाव किलो वाटाणा, 5 कांदे, 2 टमाटे, 20 ते 25 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा, कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये जिरे, मोहरी, धणापूड, गरम मसाला, हळद, तिखट, मीठ आणि 3 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि फोडणीसाठी तेल आणि बटर दोन्हींचा वापर आपण करणार आहे। इथे मी 5 कांदे वापरलेले आहे। तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर तुम्ही 3 कांदे वापरू शकतात। कुकरमध्ये चिरलेली फ्लावर धुवून घेतलेली आहे, त्यात वाटाणे घातलेले आहे, बटाट्याचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे। आता आपण कुकरमध्ये पाणी घालून कुकरच्या 8 ते 10 शिट्ट्या होऊ देऊ। कांदा आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटोचे सुद्धा काप करून घेऊ। इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, 1 इंच अद्रकाचा तुकडे करून घेतलेले आहे, त्यामध्येच आपण टोमॅटो सुद्धा घालणार आहे। या सगळ्याची आपण बारीक मिक्सरमध्ये प्युरी करून घेऊ। इथे आपण टोमॅटो, अद्रक, लसणाची प्युरी करून घेतलेली आहे, त्यामुळे आपली भाजी लालचटक येईल। जोपर्यंत आपलं मिश्रण वाफतं आहे तोपर्यंत आपण चटणीला फोडणी देऊन घेऊ। आता मी कढईमध्ये तेल घातलेले आहे, त्यामध्ये आपण जिरे, मोहरी, चिरलेला कांदा, घालून परतवून घेऊ। कांद्यामध्ये आपण आता टोमॅटो, अद्रक, लसणाची प्युरी घालू। आता या टोमॅटोचे मिश्रण व्यवस्थित परतवून घेऊ। त्यामध्ये आपण मसाले घालू। पाव चमचा हळद, 2 चमचे तिखट, अर्धा चमचा खडा मसाला, अर्धा चमचा धणापूड, 3 चमचे पावभाजी मसाला। आता हे सर्व मसाले घालून आपण तेल सुटेपर्यंत मिश्रण परतवून घेऊ। इथे मी चटणीसाठी तेल वापरले आहे, तुम्हाला जर सर्व बटर वापरायचे असले तरी तुम्ही वापरू शकतात। बटरमध्ये कांदा, टोमॅटो हे सर्व मिश्रण परतून घ्यायचे आहे। आता आपण या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। या चटणीमध्ये मी थोडे बटर सोडणार आहे, तसेच आपण पावभाजी झाल्यावर सुद्धा बटर घालणार आहे। आपल्या मसाल्याला आता तेल सुटायला लागले आहे, त्या मिश्रणामध्ये आपण थोडे गरम पाणी घालणार आहे, जेणेकरून मसाला छान असा शिजेल आणि आपल्या मसाल्याला अजून तेल सुटेल। यामध्ये तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकतात। आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। आता आपण मसाल्याचा गॅस बंद। आपले बटाटा, फ्लावर, वाटाणा याचे मिश्रण वाफलेले आहे, पूर्णपणे शिजून झालेले आहे। त्यातले मी पाणी वेगळे केलेले आहे, याचा आपण वापर करणार आहे, परंतु हे चांगले स्मॅश होण्यासाठी मी पाणी काढून टाकलेले आहे। थोडे पाणी आहे त्यात। आता आपण हे चांगले स्मॅशरच्या साहाय्याने चांगले स्मॅश करून घेऊ। आपल्या स्मॅशरने एकदम लगदा एकदम बारीक झालेला आहे। आता आपण जो मसाला केलेला आहे तो यामध्ये एकत्र करणार आहे।
याप्रमाणे आपला मसाला आपण बटाट्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ आणि मग आपण गॅसवर शिजवूया. आता यामध्ये जे आपण पाणी काढून ठेवलेले होते त्याचा सुद्धा आपण यामध्ये वापर करणार आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र झालेले आहे. तसेच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे ते आपण यामध्ये वापरणार आहे. भाजीची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला हवी असेल त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करावा. आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. आणि आपली भाजीला 4 ते 5 उकळ्या येऊ देणार आहे. आपले पाणी उकडलेले आहे. आपल्या गरजेप्रमाणे आपण पावभाजीमध्ये पाणी घालणार आहे आणि याला चांगल्या 4 ते 5 उकळ्या येऊ देऊ. 2 ते 3 मिनिटे आपण भाजीवर झाकण ठेवू. चांगल्या उकळ्या आलेल्या आहे. त्यामध्ये आता आपण चिरलेली कोथिंबीर घालू. यावर आपण बटर घालणार आहे आणि आपली पावभाजी तयार झालेली आहे. पावभाजी तर आपली झालीच आहे. आता त्यासोबत खाल्ली जाणारी झणझणीत अशी लसूण चटणी कशी तयार करतात ते बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघू. पावभाजी ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस जो मसाला आपण परतवतो त्यातील मी थोडा मसाला काढून घेतलेला आहे. अर्धी वाटी मसाला काढून ठेवलेला आहे. तिखट, मीठ, 6 ते 7 लसूण पाकळ्यांचा पेस्ट करून घेतलेली आहे. पाव चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. फोडणीसाठी आपण बटरचा वापर करणार आहे. कढईमध्ये आपण बटर घालणार आहे. लसणाची पेस्ट, आपली लसणाची पेस्ट परतलेली आहे. यामध्ये आपण चटणी घालणार आहे. यामध्ये अर्धा चमचा तिखट, पाव चमचा पावभाजी मसाला घालून परतून घेऊ. आता यामध्ये आपण गरम पाणी घालू आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू. आपल्या चटणीला उकड्या आलेल्या आहे. यामध्ये आपण आता चिरलेली कोथिंबीर घालू. आपली झणझणीत अशी पावभाजीची चटणी तयार झालेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली पावभाजी आता तयार झालेली आहे. सोबत आहे लसणाची झणझणीत चटणी. लसणाची चटणी तुम्ही पावभाजीमध्ये मिक्स करून खाऊ शकतात किंवा पावसोबत सुद्धा खाऊ शकतात. मसाला पाव बनवताना तुम्ही या चटणीचा वापर करू शकतात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वाद घरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद मैत्रिणींनो.